मित्रांनो, रात्रीचा खेळ चाली ही गोष्ट मी तर लई जणांच्या तोंडातून ऐकली, पण आज ती मला प्रत्यक्ष पाहायला भेटली. एवढ्या रात्री वैभव एकटा कुठं चाललाय म्हणून मी हळूहळू त्याचा पाठलाग केला. तेवढ्यात वैभव म्हणला की तुला काय करायचं, तू गप्प माझ्या पाठीमागे ये. भाई ने बोला करने का तो करने का. मग बाहेर गेल्यावर मित्रांनो वैभव इकडे तिकडे येड्यावाने बघायला लागला. तेवढ्यात मी त्याला विचारलं की नेमकं तू एवढ्या रात्री खाली कशासाठी आलास. तर वैभव म्हणला आपल्या एवढ्या दुकानापैकी कोणत्या तरी एका दुकानावर डाका टाकायचे. हे ऐकल्यावर माझे रिॲक्शन असे झाले, अरे साला इथं अलगे फ्रॉड चल रहा है. पण आता एवढ्या दुकानापैकी कोणत्या दुकानावर डाका टाकायचं हे कळतच नव्हतं, कारण सगळे दुकानं जी आहेत ती बंद होती. तेवढ्यामध्ये एक पोरगा स्कूटीवर काहीतरी घेऊन चालला होता. आम्ही त्याला अडवून त्याला म्हणलं की ते तुझ्याकडे जेवढं बी आहे तेवढं सगळं आम्हाला देऊन टाक, नाही तर तुला इथंच खतम करून टाक. ना ना, ऐसा गलत काम ना करना जी. तेवढा तो म्हणला की तुम्हाला जर माझ्यावर दरोडा टाकायचा असेल तर या स्कॅनरवर मला 250 रुपये टाका. मस्त प्लान है. आणि मग तुम्हाला काय माझ्याकडे आहे ते सामान घेऊन टाका. वैभवने अगदी विचार न करता पटमन पेमेंट करून टाक. मित्रांनो, एवढ्या इमानदारीने मला दरोडा टाकण्याची संधी भेटली म्हणून देवाला मी आज नारळ फोडतो. तेवढ्यामध्येच एक वैभवला मेसेज आला की तुमची जी डिलिव्हरी पेंडिंग होती ती आज सक्सेसफुली डिलिव्हर झालेली आहे. आता महिनाभराची पगार जिकडे तिकडे देऊन वैभवकडे फक्त 250 रुपये उरले होते. ठीक है. ते पण आता ह्या डिलिव्हरी बॉयला देऊन आता त्याच्याकडे काहीच पैसे राहिले नव्हते. हो जाऊ द्या, पैसा त्याचा गेलाय, टेन्शन त्याला घेऊ द्या की आपण कशाला टेन्शन घ्यायचं, चला आपण मस्त एन्जॉय करू असा विचार करून मी पटमन रूम मध्ये आलो. वैभवला 250 रुपये गेलेला एवढं टेन्शन होतं का तो आलेल्या मोबाईलची हिस्ट्री चेक करत बसला. पण तुम्ही त्या ऑर्डरमध्ये काय दिले आहे बघितले तर त्यामध्ये मित्रांनो 2 मिरंडाच्या बॉटल्या आणि एक तेलाचं पॉकेट होतं. मग तेव्हा माझ्या लक्षात आले की आम्ही एका दिवशी रात्री 1 वाजता खिचडी बनवण्यासाठी सगळं मटेरियल कापून ठेवलं, पण तेलाचा डबा बघितला तर त्यामध्ये काहीच तेल नव्हतं. मग अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे काही ऑप्शनच नव्हतं. मग त्या रात्री आम्ही ही ऑर्डर मागवली होती. आम्ही विचार केला की ते ऑर्डर आमचं कॅन्सल झालं, पण ते ऑर्डर आम्हाला आज या दरोड्याच्या स्वरूपात भेटलं. तर तुमच्यासोबत असं कधी ऑनलाईन ऑर्डर केलं, तुमच्यासोबत असं कधी काय झाले का कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करावं. काय त्या पोरीच्या नादी लागते, माझ्या असे व्हिडिओ बघत जाऊन थोडा हसत खेळत राहा. काय असेल त्या पोरीच्या नादी लागायचे.